हे बघताय, हा आहे ताजमहल. सगळ्यांना माहितीच असेल, दिल्लीच्या जवळ असलेल्या आग्रा या शहरामध्ये आहे ताजमहल. शहाजहान या मुघल बादशाने हा ताजमहल बांधला त्याच्या बायकोसाठी. आणि हा ताजमहल ही आहे वक्फ संपत्ती. वक्फ बोर्डाने याला वक्फ बाय युजर अशा सेक्शनच्या अंडर क्लेम केलेला आहे, वक्फ कायदा 1995च्या अंडर. आता ही जी संपत्ती आहे याच्यासारख्या भारतामध्ये 250 पेक्षा जास्त पुरातत्व विभागाकडे असलेल्या एन्शियंट मॉन्युमेंट्स आहेत आणि या सगळ्या संपत्त्यांवरती दावा ठोकलेला आहे वक्फ बोर्डाने. थोडंसं लॉजिक लावा. शहाजहान म्हणजे मुघल बादशाह, मुघल बादशाह नंतर इथं मराठ्यांचं राज्य होतं, मराठ्यांनंतर इथं राज्य होतं ब्रिटिश एम्पायरकडे आणि ब्रिटिशांकडनं स्वतंत्र भारत झाला 1947 मध्ये. मग जेवढ्या सगळ्या सरकारी जागा ट्रान्सफर होत होत्या या सरकारकडे गेल्या आणि भारत सरकारच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या सगळ्या गेल्या पुरातत्व विभागाकडे. ही प्रॉपर्टी कोणतेही डॉक्युमेंट नाही, काही नाही, ही झाली वक्फ प्रॉपर्टी. कोणतं कलम वापरून? वक्फ बाय युजर हे कलम वापरून. पण याच्याच विरोधात केंद्र सरकारने 2025 साली वक्फ अमेंडमेंट ऍक्ट 2025 पास केला आणि त्याच्या अंतर्गत अशा कोणत्याही पुरातत्व विभागाच्या प्रॉपर्ट्या जर वक्फ बोर्डाने क्लेम केल्या असतील तर भारत सरकार पुन्हा एकदा या सगळ्या प्रॉपर्ट्या वक्फ करू शकते. अशा माध्यमातून ही सुद्धा जी एन्शियंट प्रॉपर्टी आहे याचा आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा एक नागरिक म्हणून केंद्र सरकारला या कायद्यासाठी मदत करणं तेवढंच गरजेचं आहे.